जय महाराष्ट्र मित्रांनो, मी फोनकडे स्वागत करतो माझ्या छोट्या ब्लॉगमध्ये. मी 365 दिवस चैलेंज घेतला आणि आहे त्याच्यामधला 28वां दिवस. तो आज सभी को आपको ब्लॉग देखने में बहुत मजा आने वाला है. अभी मजा आएगा ना भिड़ो. तो ब्लॉग पाहण्यासाठी लगे राहा. ठीक आहे, तर चला मग. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला एका व्यक्तीसोबत भेटवत आहो आता. ते बघा, माझी लाल परी. वो हिला चालवण्यामध्ये बहुत मस्त मजा येते का, बहुत सही मध्ये चालते. माय फेवरेट सायकल आहे. लाल परी नाव ठेवला मी हिला. लाल परी नाव कसा वाटला सांगाल न. ते माय गुलाबो आहे ते ती ठेवली. आणि माय XL100 गाडी. हिलाही चालवण्यात बहुत मजा येते हो का, काही सांगा नको. तर बऱ्यापैकी. तर माझ्या लाल परीचा नाव कसं वाटला तर सांगाल बरं. चांगला आहे का काय तर ठीक आहे. तो ब्लॉग पाहण्यासाठी लगे राहा. तर आता माझी मम्मी म्हणते, बापू म्हणते, महेश म्हणते पाणी आणायला जा. म्हणला ठीक आहे बा, काही विषय नाही. टोपलीतून काढलो आणि हातात पकडलो आणि मोठ्या स्पीडनं जाऊन राहिलो हो मी अंदर आता. तर आता माझी मम्मी बनवून राहिले आहेत ते लसणाच्या पाल्याचे. आणि आता डबकी पकडलो आणि जाऊन राहिलो हो मोठ्या स्पीडनं पाणी आणायला. तर भाऊ ब्लॉग पाहण्यासाठी लगे राहता. भाऊ जाऊन राहिलो स्पीडनं. त्या डबकी ठेवलो मी येते. आता आपल्या गुलाब इथे आपले केस सवारून राहिलो ना. आता हे डबकीला घेऊन आता पोचलो ह्या आयजलमध्ये. आता पाणी भरून राहिलो भाऊ. आता पाहू शकता तुम्ही. तर आता पाणी भरणं सुरू आहे. मग आलो भाऊ घरी. मग मी आता हा डबकी ठेवलो ती आणि आता ब्रश वगैरे की करीन. तर झाला भाऊ मग आता ब्रश वगैरे की करून आता बढ्यापैकी ते आयते खातो ना. आयत्यासोबत तो चाय की पितो, गरम गरम चाय. तर झाला भाऊ माय आयते गिते खाऊन जेवण गिवण सब झाला माय आता. तर आता मी रेडी झालो दुकानात जावासाठी. आणि माझा भाऊ बसला आहे तपणीला बढ्यापैकी ऊन खात बढ्यापैकी. आता आपले गुलाबोलं की काढीन दुकानात जाईन. आता गेट खोलून राहिलो भाऊ. गेट गी खोलून झाल्याच्या बाद आपली सायकल गी काढीन आणि दुकानाकडे रवाना होतो. तर तुम्ही ब्लॉग पाहण्यासाठी लगे राहा. तर आता पाहू शकता भाऊ आलो दुकानात. आता हे चुंगड्या डब्बे दिसून राहिले. आता यायला गायब करतो म्हणजे गोडामात नेऊन फेकतो. नाही तर तुम्ही गलतच समजाल, त्याला म्हैसा काय ना बाय बोलते म्हणून. अबे म्हणजे तो गोडामात नेलो. आता ज्याची साफसफाई झाली. आता जेवायची सुट्टी झाली भाऊ. आता बऱ्यापैकी घरी की जाईन आणि जेवण की करीन आता. तर आता आलो भाऊ आपले गुलाबोला घेऊन येते. आता गेट खोलतो आणि अंदर जातो आणि हातपाय की धुतो आणि बढियापैकी जेवण करतो. चला पायता संध्याकाळी झाली ना. आता आमची दुकानही बंद झाली. आता मी पायऱ्या गे उतरून राहिलो आणि आता दुकान बंद झाली भाऊ. आता आपल्या गुलाबोकडे गे आलो. आता आपल्या खिशातून शाबी गी काढीन ना घर राही होईन. तर आता आलो भाऊ दुकानातून. गेट लावलो. आपले गुलाबोला गी ठेवलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगाल कमेंटमध्ये. सध्यासाठी बाय.